रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे खांबाचा मळा परिसरात एक धक्कादायक घटना घडलीय. एका ब्लॅक पॅन्थरचा सुमारे 50 फूट खोल विहिरीत पडल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना लक्षात येताच वनविभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून पॅन्थरला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली आहे. पिंजरा आणि इतर साधनांच्या मदतीनं पॅन्थरला वर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून पॅन्थरला पाहण्यासाठी उत्सुकता दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका पक्षाच्या पाठलाग करत असताना हा पॅन्थर अचानक विहिरीत पडल्याचं सांगितले जात आहे. गेल्या 2.5 तासांपासून वनविभाग आणि स्थानिक नागरिक संयुक्तपणे रेस्क्यू मोहीम राबवत असून पॅन्थरला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सकाळी तुम्ही इथे आल्यानंतर नेमकं काय पाहिलं आणि कशासाठी इकडे नक्की आला तर? तिथे माझं वासरू रात्री कायम माझ्याबरोबर येत नव्हता. गाय रात्री आली होती. गाय म्हणजे आम्ही बघतो नेहमी गुरं राखतो ती, पण संध्याकाळी जनावर भेटलंच नाही. ते म्हणजे आमच्या गायबरोबर वासरू असतो ते कुठे गेलं म्हणून मी सकाळी गायला सोडली. हांबरत गाय इकडे आली आणि मग ते वासरू मला हांबरते इकडे म्हणून मी विहिरीत जाऊन बघूया. तर विहिरीत पाणी बघितलं तर खदूळ पाणी बघितलं तर आजूबाजूला वासरू काय मला दिसलं नाही विहिरीत, पण ते हा जनावर दिसलं तिथे. मला काळं काहीतरी आहे म्हणून मी मालकाला सांगायला गेलो विहिरीत कोणतरी पडलंय म्हणून. तेव्हा आम्हाला हे समजलं. मग आम्ही बॅटरी आणली. काळोख होता आतमध्ये खाली जरा. जवळजवळ 6:30 पावणे 7च्या दरम्यान मी पाहिलं सकाळी.